दरम्यान कुणाल कामरा विरोधात शिंदेचे शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। कुणाल कामराच्या खार या ठिकाणच्या सेटची संतापलेल्या शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे। मुरजी पटेल यांनी अंधेरी पोलीस स्थानकामध्ये कामरा विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली। नेते माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्यावर खालची पातळीवर ज्यांनी टीका केली असं कोणतरी कुणाल कामरा म्हणून काहीतरी नाव आहे, त्याची लायकी आम्हाला दाखवायची आहे। आज मी MIDC पोलीस स्टेशन आमचं सगळं पदाधिकारी सकाळी इकडे आलो आहेत आणि त्याच्यावर FIR केली पाहिजे आणि त्यांनी 1-2 दिवसात शिंदे साहेबांची माफी मागावी, जर त्यांना फिरू देणार। दरम्यान आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत शिंदे गटाला डिवचलंय। कॉमेडी शोच्या स्टेजची तोडफोड करणं म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न, असं त्यांनी या दरम्यान म्हटलं। त्याचं ट्विट आपण बघतोय। मिंदेंची भ्या टोळी कॉमेडी शोच्या स्टेजची तोडफोड करतेय, कारण कॉमेडियननं एकनाथ शिंदेंवर गाणं टाकलं, जे 100% खरं आहे। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे। एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक हा प्रयत्न आहे, असं देखील यावेळेस आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मात्र आता कुणाल कामरा संदर्भात एक मोठी बातमी आहे। कुणाल कामरा याचा कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। फोन रात्रीपासून बंद असल्याचं कळतंय। कुणाल कामरा राज्याबाहेर गेल्याची शक्यता आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर कामराचा शोध सुरू आहे आणि कुणाल कामरा नेमका गेलाय तरी कुठे, हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन गाड देत आहेत। सचिन, आपण पाहतोय कुणाल कामरा हा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे, मात्र त्याचा फोन बंद आहे, संपर्क होत नाहीये, नेमकी काय अपडेट या संदर्भात? नक्कीच एकनाथ शिंदे यांच्यावरती वादग्रस्त व्हिडिओ बनवल्यानंतर आपण बघितलं की कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक होते त्यावेळेस आक्रमक झाले होते। काल जिथे हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला त्या स्टुडिओची तोडफोड देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी MIDC पोलीस ठाण्यामध्ये कुणाल कामरा विरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे। मात्र त्यानंतर आता कुणाल कामरा नेमका आहे कुठे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याचा फोन देखील नॉट रिचेबल आहे आणि तो महाराष्ट्र बाहेर गेल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आणि पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत। गुन्हा सध्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि आता नेमका कुणाल कामरा आहे कुठे असा प्रश्न उपस्थित झालाय। निश्चितच या संदर्भातली सविस्तर अपडेट पुढे देखील सचिन घेत राहणार आहोत तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद। तर स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कुणाल कामराची एक सोशल मीडिया पोस्ट बघायला मिळाली। कुणाल कामरानं लाल रंगाचं संविधान हातात घेतलेला एक फोटो पोस्ट केलेला आहे। फोटोसोबत हा एकच मार्ग असं कुणाल लिहितोय। कुणाल कामरा याच्या विरोधात अंधेरीमध्ये गुन्हा दाखल झालाय, तर त्याच्या स्टुडिओची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे।